साईडनी मस्त छान दिसतंय. घेऊ का आता मी? घेऊ का? आता रोड आलाय ना, तुला रोडने हाताला धरावं लागेल. बघू शकता. आणि एवढ्यामध्ये ना ही मेथीची भाजी आहे ती छान शिजली पण आणि 2 मिनिटात झाली. आता हाय हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. सो आज बनवलेलं आहे ऑक्टोपस. बघू शकता एवढा मोठा बनवला आहे, थोडा कमी रुद्रांश एवढा आहे. तर आज आहे त्यांच्या स्कूलमध्ये ॲनिमल्स डे. तर सगळ्यांना ना थोडंसं वेगळं वेगळं काहीतरी ॲनिमल्स किंवा असं काही पण वेगळं फूड पण चालतात तर बनवायचं आहे. तर त्यासाठी आम्ही बनवला ऑक्टोपस. त्या साईडली छान निघालं उन्हामध्ये. इकडे दोन्ही पण साईडनी बनवलं, मस्त छान झालं. तर आता आम्ही 10 मिनिटांनी अगोदरच निघलो स्कूलमध्ये. हो, कारण की ना बाहेर खूप आभाळा पण आले, ऊन पण पडले. नको मी घेते की बाळाचं. साईडनी मस्त छान दिसतंय. घेऊ का आता मी? घेऊ का? आता रोड आलाय ना, तुला रोडने हाताला धरावं लागेल. आता मी बनवणार आहे मेथीची भाजी. तर आता रुद्राजला टिफिनला पण देणार आहे आणि थोडीशी वेगळ्या पद्धतीमध्ये, म्हणजे मला ना जशी भाजी आवडते ना तशी बनवणार आहे. आता ह्यांच्यासाठी वेगळी बनवते, ही रुद्राजला टिफिनला आणि माझ्यासाठी. तर चला, सगळ्यात अगोदर आपल्याला तेल टाकायचं आहे. आणि मला ना शेंगदाण्याचा कूट टाकून भाज्या खूप जास्त आवडतात आणि ह्यांना अजिबात नाही आवडत. तर म्हटलं चला आज शेंगदाण्याचा कूट घालून करूयात. आणि ती भाजी कशी ना थोडीशी अशी चपातीवर वगैरे द्यायला रोल करता येतो शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकला तर. आणि फक्त लसूण आणि हिरवी मिरची टाकली तर तिचं काय होतं की मग ती रोल वगैरे करता येतो चपातीवरती वगैरे. तर म्हटलं चला आज बनवूया. तर सगळ्या अगोदर मी लसूण टाकलं, थोडीशी हळद आणि आता मी भाजी कट नाही केली, फक्त निवडून घेतलेली टाकू. आणि ह्यांना जी भाजी बनवायची त्याच्यासाठी मी डाळ वगैरे भिजू घातली. तर थोडीशी आज वेगळी बनवते, कारण की सारखं एकसारखी भाजी आहे ती खाऊ वाटत नाही. मला जास्त करून तशी नाही आवडली, मला पण अशी भाजी आवडते. लाल तिखट पण आवडते मला. तर मी आज ह्याच्यामध्ये लाल तिखट टाकणार आहे, मीठ टाकते. आणि ह्या भाजीला ना जास्त अजिबात वेळ नाही लागत आहे आणि लवकर होती. आता बघू शकता मी अगदी 2 मिनिटात त्याला फोडणी घातली. आणि मला म्हणजे असं खूप जास्त अशा गाळ झालेल्या पण भाज्या अजिबात नाही आवडत मला. अशा थोड्याशा कच्च्या असतात, म्हणजे पूर्ण परतलेल्या नसतात, मला तशी आवडतात. तुला आपल्याकडची थोडीशी भाजी बनवते. आता मी टाकली तिखट आणि रुद्रांचं असं काही नसतं की म्हणजे त्यांच्या आवडीच्या भाज्या आहेत त्या पण खातो तो आणि माझ्या आवडीच्या आहेत त्या पण खातो. मी खूप दिवसापासून अशी नाही केली, कारण की कसं होतं की डबल भाज्या वगैरे करायचं मलाच कंटाळा येतो, म्हणून नाही करत मी. चला आज करूया. तर आता मी ह्याच्यामध्ये घालते शेंगदाण्याचा कूट. ह्याच्यामध्ये मी मीठ वगैरे काहीच नाही घातलं शेंगदाण्याच्या कूटमध्ये, तसंच करून ठेवलं आहे. बघू शकता अगदी 2 मिनिटामध्ये आपली भाजी तयार. मला अशी भाजी खूप जास्त आवडती आणि मेन म्हणजे मला रस्सा भाजी पण खूप जास्त आवडते. आता ही भाजी कशी त्याला टिफिनला द्यायला त्याला पण चांगली म्हणजे रोलवर घालून द्यावं लागते. त्याला अशी वेगळी नाही देता येते प्लेटमध्ये किंवा असं वाटीमध्ये आम्ही वेगळी नाही देते, डायरेक्ट चपातीवर थोडीशी पेरायची आणि त्याचा रोल आहे तो करायचा. बघू शकता भाजी आपली तयार झाली. त्याला आता जास्त पाणी टाकायचं नाही किंवा खूप जास्त शिजवायची पण नाही, मला अशीच आवडते. खूप जास्त अशी गाळ झाली तर ती नाही आवडत आहे. आता गॅस बंद करूया. बघू शकता. आणि एवढ्यामध्ये ना ही मेथीची भाजी आहे ती छान शिजली पण आणि 2 मिनिटात झाली.
आता ह्यांची आणि माझी टेस्ट खूप वेगळी, मला खूप वेगळ्या टाईपच्या भाज्या आवडतात आणि यांना खूप, पण मी काय करते की जाऊ दे एकत्रच बनवते आणि मला अशी आवडते. आता रुद्रांशला बघू मी पहिल्यांदाच अशी केली खूप दिवसातून. आता ह्याला टिफिनला पण हीच देणार आहे आणि आता जाताना टाईम झाला त्याच्या शाळेचा, त्याला जाताना पण चपातीसोबत हीच भरवणार आहे. तर मी भांडी लावून घेते आणि इकडं चहा करायला ठेवला आहे, फक्त त्यात पाणी टाकल्यावर साखर वगैरे नाही टाकते. तर बाहेर गेलते मार्केटमध्ये, पण आता मार्केटमध्ये वगैरे गेलतो, पाऊस चालू होता त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे काढणं नाही झालं. म्हणजे मेन म्हणजे मी मोबाईलच नेला नव्हता, पावसामुळे नको वाटतं न्यायला. अगोदर चहा टाकून घेते. भांडे लावायचे राहिलेत माझे. आता मी ब्लॅक टी बनवते, कारण की ना मी बरेच दिवस झालं ब्लॅक टीच पितोय. दुधाच्या चहाने खूप जास्त पित्त होते, त्याच्यामुळे मग कधी कधी एक टाईम ब्लॅक असतो, कधी कधी एक टाईम दुधाचा आणि एक टाईम ब्लॅक, म्हणजे असं 2 वेळेस 2 घेतो. शक्यतो ब्लॅकच आता घ्यायचं चालू आहे, कारण की पित्त खूप होते आणि दूध वगैरे पण आता कसे बाहेरचं म्हणजे चांगलं नाही येते. अगोदर पण चांगलं येत नव्हतं, पण खूप जणांना माहीत नव्हतं की म्हणजे चांगलं येते का नाही, पण आता सगळ्यांना माहीत झालं की दूध खराब येते. आत्ता ह्याच्यामध्ये ना मी आलं आणि लवंग टाकणार आहे. चहा चांगला उकळायच्या नंतर टाकायचा, अगोदर नाही टाकायचं. 2 कप चहा असेल तर 2 लवंगा टाकायच्या, म्हणजे जेवढे कप असेल तेवढं टाकत असते, नाहीतर 1 पण टाकते, कधी कधी 2 पण टाकते. आणि आलं जर नसेल ना तर मग 2 कपाला 3 पण लवंगा टाकते, कारण की आलं लागतं चहाला. भांडे लावायचे हे काही काही असतात ना ह्याच्यामध्येच असतात, भांड्याच्या घरामध्ये काही बसत नाही. जेवढे बसते त्याच्यामध्ये तेवढंच लावते आणि बाकीचे ह्याच्यामध्येच ठेवत असते. नवीन करची आणली, काय होते घट्टे, आणि ही ना ह्याने कधी कधी काय होतं असं कढई वगैरे आहे ना ती निसटते, त्याच्यामुळं ह्याने एकदम घट्ट असते. आता म्हणलं हे घ्यावं, कारण माझ्याकडून 1-2 वेळेस ना भाजी सांडता राहिली. चला अगोदर आलं खेचून टाकते. आल्याची किसणी लगेच घेऊन ठेवते. बाहेरून आलं की सामान्य सोडायचं राहिले माझं, काही सोडलं मगाशी आणि काही राहिले त्याला सोडून घ्यावं, कारण की आता मी एक काम करतोय म्हणजे तसं बरंच वेळ झालं करतोय, ते मी तुम्हाला दाखवतो ते व्हिडिओमध्ये. दोन्ही पण कात्री तुमच्याकडे काय हो? तो काय आहे ना रुद्रांच्या स्कूलमध्ये म्हणजे दरवर्षी असं ॲनिमल्स वगैरे काहीतरी करून द्यावं लागतं, फ्रूट ॲनिमल वगैरे. तर गेल्या वर्षी फ्रूट होते, तर तेव्हा पण आम्ही फ्रूट बनवलं होतं, आणि आत्ता आहे ॲनिमल, तर तेच बघणं चालू आहे. मला दाखवते पूर्ण झाल्याच्या नंतर, कारण अजून पूर्ण नाही झालं तोपर्यंत ना. आता चहा टाकला आहे तोपर्यंत मी ना हे सगळं किराणा वगैरे आणलेला आहे तो सोडून ठेवते. मला बाहेर पण जायचं होतं, अजून माझं थोडंसं काम आहे, पण म्हटलं आता उशीर झाला, मला स्वयंपाक बनवायचा आहे, आता उद्या जाईल.
चहा पावडर सोडून ठेवली. चहा झालाय, अगोदर चहा घेते आणि नंतर मग राहिलेलं